तर आज आपण शिकणार आहोत टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. याच्या आधी आपण कॉन्सन्ट्रेशन डिपेंडन्स ऑफ रेट ऑफ रिॲक्शन शिकलो. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कसं कॉन्सन्ट्रेशनवर रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड राहतो. तर आज आपल्याला टेम्परेचरवर रेट ऑफ रिॲक्शन कसा डिपेंड आहे हे शिकावं लागणार. तर याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे ग्राफ शिकावे लागतील, खूप सारे इक्वेशन्स त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. तर बघा, मोस्ट ऑफ द केमिकल रिॲक्शन आर ॲक्सिलरेटेड बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर. तर तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे की जसं आपण बघितलं की कॉन्सन्ट्रेशन जेव्हा वाढत जाईल तेव्हा काय होते, रेट ऑफ रिॲक्शन वाढतो. तर त्याचप्रमाणे इथं जेव्हा टेम्परेचर वाढत जाईल तेव्हा काय होतो, रिॲक्शनचा रेट पण काय होतो, वाढतो. म्हणजे रिॲक्शन लवकर होते. म्हणजे मोस्ट ऑफ द केमिकल रिॲक्शन आर ॲक्सिलरेटेड बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर. जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं रिॲक्शन पण काय होईल, रिॲक्शनचा रेट पण वाढेल. आता याने तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. तर बघा, फॉर एक्झाम्पल डिकम्पोजिशन ऑफ N2O5. आपल्याकडे N2O5 हा एक रिॲक्टंट आहे. त्याचं याने डिकम्पोजिशन केलं, म्हणजे याला ब्रेकडाऊन करण्याचं काम केलं. द टाइम टेकन फॉर हाफ ऑफ द ओरिजिनल अमाऊंट ऑफ मटेरियल टू डिकम्पोज इज 12 मिनिट ॲट 50 डिग्री सेल्सिअस. तर जेव्हा N2O5 हा अर्धा डिकम्पोज होईल तेव्हा त्याला 12 मिनिट लागतात 50 डिग्री सेल्सिअसवर. ठीक आहे, आणि तोच N2O5 अर्धा होण्यासाठी त्याला 5 तास लागतात, किंवा 25 डिग्री सेल्सिअसवर. आणि तोच N2O5 त्याला 0 डिग्री सेल्सिअसवर 10 दिवस लागतात. याचा अर्थ असा होतो की जर आपण टेम्परेचर वाढवलं तर काय कमी झालं, इथं रिॲक्शनचा टाईम कमी होऊन राहिला. ठीक आहे, म्हणजे जे रिॲक्शन 0 डिग्री सेल्सिअसला 10 दिवस तिला लागत होते, तिला 50 डिग्री सेल्सिअसवर 12 मिनिट लागतात. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो की व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे, तर दुसरं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे यांनी की यू ऑल्सो नो दॅट इन अ मिक्सचर ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट म्हणजे KMnO4 अँड ऑक्झॅलिक ॲसिड म्हणजे H2CO4, पोटॅशियम परमॅग्नेट गेट डी कलर फास्टर ॲट हायर टेम्परेचर दॅन दॅट अ लोअर टेम्परेचर. याचा अर्थ असा की आपल्याकडे KMnO4 आणि ऑक्झॅलिक ॲसिडचं काय एक मिक्सचर आहे, तर ते मिक्सचर लवकर डिकलराईज होईल किंवा लोअर टेम्परेचरपेक्षा. म्हणजे ॲट हायर टेम्परेचर दिस मिक्सचर गेट इझिली डिकलराईज. ठीक आहे, तर हे ते काही एक्झाम्पल्स आहे की टेम्परेचरवर टेम्परेचरचा रिॲक्शनवर कसा फरक पडतो. तर लक्षात ठेवायचं की जेव्हा टेम्परेचर वाढेल तेव्हा काय होईल, रिॲक्शनचा रेट पण काय होईल, वाढत जाईल. ठीक आहे, आता बघा त्यांनी आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं आहे. इट हॅज बीन फाउंड दॅट फॉर केमिकल रिॲक्शन विथ राईज इन टेम्परेचर बाय 10 डिग्री द रेट कॉन्स्टंट इज नियरली डबल. म्हणजे जेव्हा जेव्हा टेम्परेचर हे 10 डिग्रीनं वाढेल किंवा 10 डिग्री सेल्सिअसनं वाढेल तेव्हा रेट कॉन्स्टंट हा काय असेल, पहिल्या रेटपेक्षा डबल झालेला असेल. ठीक आहे, म्हणजे जेव्हा केव्हाही टेम्परेचर 10 डिग्रीने वाढेल तेव्हा रेट कॉन्स्टंट जो आपल्याकडे पहिला होता तो डबल होऊन जाईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, हे महत्त्वाचं आहे इथं. ठीक आहे, तर सांगायचा उद्देश इथं एकच आहे की व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस रेट कॉन्स्टंट म्हणजेच रिॲक्शनचा रेट पण काय होईल, वाढत जाईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आता पुढे बघा, तर टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन कॅन बी ॲक्युरेटली एक्सप्लेन बाय अरेनियस इक्वेशन. मग टेम्परेचर डिपेंडन्स जे आहे रेटचं, हे आपल्याला एक्सप्लेन कोणा केलं, अरेनियसने एक्सप्लेन केलं. ठीक आहे, की एखाद्या रिॲक्शनवर टेम्परेचर कसा फरक पडतो तर हे आपल्याला अरेनियसने सांगितलं. ठीक आहे, अरेनियस त्याने एक इक्वेशन दिलं आपल्याला, त्याला आपण म्हणतो अरेनियस इक्वेशन. ठीक आहे, इट वॉज फर्स्ट प्रपोज बाय डच केमिस्ट J.H. वान टॉप. तर अरेनियसच्या आधी डच केमिस्ट J.H. वान टॉपने ते आपल्याला सांगितलं होतं. बट स्वीडिश केमिस्ट अरेनियस प्रोव्हाइड इट्स फिजिकल जस्टिफिकेशन अँड इंटरप्रिटेशन. परंतु आपल्याला जे की बरोबर माहिती आहे ती आपल्याला सांगितली अरेनियसने. ठीक आहे, तर अरेनियसने जी की आपल्याला माहिती सांगितली त्यांनी ती माहिती आपल्याला एक इक्वेशननुसार सांगितली, त्याला आपण म्हणतो अरेनियस इक्वेशन. मग ती इक्वेशन हे आहे की इक्वल टू ए इंटू e⁻e/RT. त्याला म्हणतो आपण वेल नोन अरेनियस इक्वेशन. ठीक आहे, दिस इज इक्वेशन इज गिवन बाय अरेनियस, हेन्स इट इज कॉल्ड एज अरेनियस इक्वेशन. तर इक्वेशन कशासाठी आहे, टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आपण या इक्वेशनवरून सांगू शकतो. ठीक आहे, आता इथं के म्हणजेच काय आपल्याला माहित आहे,
के काय असते कॉन्स्टंट. ठीक आहे, त्याला आपण रेट कॉन्स्टंट पण म्हणू. पुढं व्हेअर ए इज द अरेनियस फॅक्टर ऑर द फ्रिक्वेन्सी फॅक्टर. तर इथं एक आहे आपला अरेनियस फॅक्टर आहे, त्याला दुसरं नाव काय फ्रिक्वेन्सी फॅक्टर. तर याला खूप सारे नाव आहे. लक्षात ठेवा, ए म्हणजेच का अरेनियस फॅक्टर ऑर फ्रिक्वेन्सी फॅक्टर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. त्याला आपण काय म्हणतो, प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर पण म्हणतो. इट इज अ कॉन्स्टंट स्पेसिफिक टू पर्टिक्युलर रिॲक्शन. इथं हा जो की ए आहे हा काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. हा जो की ए हा कसा असतो, कॉन्स्टंट स्पेसिफिक टू पर्टिक्युलर रिॲक्शन. एका पर्टिक्युलर रिॲक्शनला तो पर्टिक्युलर राहतो आणि कसा असतो तो कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे. आणि इथे जो की हा आर आहे त्याला आपण म्हणतो गॅस कॉन्स्टंट. ठीक आहे, आर म्हणजेच काय गॅस कॉन्स्टंट. ई ए म्हणजेच काय आपला ॲक्टिवेशन एनर्जी. ठीक आहे, ई ए काय असते ॲक्टिवेशन एनर्जी. याच्यामध्ये हे आपण शिकलेलो आहे आधी. ॲक्टिवेशन एनर्जी हे मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी राहते रिॲक्शन होण्यासाठी, त्याला आपण म्हणतो ॲक्टिवेशन एनर्जी. ते कशामध्ये मेजर करतो आपण, मेजरिंग जूल पर मोल. ठीक आहे, जूल पर मोल. आणि इथं ठीक आहे, टी म्हणजेच काय असलं आपला टेम्परेचर. ठीक आहे, ओके. तर त्याला आपण म्हणतो अरेनियस इक्वेशन के इक्वल टू ए इंटू टू द पॉवर मायनस ए अपॉन आर टी. ठीक आहे, तर आता आपण पुढं जाऊ. आता बघा, हे जे की अरेनियसचं इक्वेशन आहे ते आपण पूर्णपणे स्टडी करणार आहोत. तर इट कॅन बी अंडरस्टूड क्लिअरली युझिंग द फॉलोइंग सिम्पल रिॲक्शन. आता हे इक्वेशन स्टडी करण्याच्या आधी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आधी शिकावं लागेल. ठीक आहे, तर आपण ते एक एक करत जाऊ. ठीक आहे, तर बघा आपल्याकडे त्यांनी एक दिलेली आहे रिॲक्शन H2 प्लस I2. H2 गॅस, I2 पण गॅस आहे, प्लस यूज टॉईस एच आहे. ठीक आहे, H2 हा एक मॉलिक्यूल आहे, I2 पण काय एक मॉलिक्यूल आहे गॅसचा आणि एक प्रोडक्ट आहे. तर इट कॅन बी अंडरस्टूड क्लिअरली युझिंग द फॉलोइंग सिम्पल रिॲक्शन. आता बघा, अकॉर्डिंग टू Arrhenius, this reaction can takes place only when. अकॉर्डिंग टू Arrhenius म्हणजे Arrhenius ही जी की रिॲक्शन आहे ती केव्हा होऊ शकते, ओनली व्हेन मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन अँड मॉलिक्यूल ऑफ आयोडीन कोलाइड टू फॉर्म अनस्टेबल इंटरमिजिएट. आता हे जे की आपल्याकडे आहेत हायड्रोजनचे मॉलिक्यूल आणि आयोडीनचे मॉलिक्यूल, या दोघांमध्ये जेव्हा काय होईल, कोलिजन होईल, म्हणजे हे एकमेकाला आदळतील, तेव्हाच हे रिॲक्शन कंप्लीट होऊन जाईल. आणि हे रिॲक्शन कंप्लीट होण्याच्या आधी तुम्हाला एक इंटरमिजिएट, त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन स्टेट, पण आपल्याला भेटेल. ठीक आहे, मग आता हे हायड्रोजनचा मॉलिक्यूल आयोडीनचे मॉलिक्यूल आपल्याकडे आहेत, तर यांना पण काहीतरी त्यांच्यामध्ये सुरुवातीला काहीतरी एनर्जी पाहिजे, त्याला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, याच्यामध्ये पण कायनेटिक एनर्जी असेल. जेव्हा दोघांमध्ये सफिशियंट अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी असेल तेव्हाच हे दोन मॉलिक्यूल, हा हायड्रोजनचा आणि आयोडीनचा, काय होईल, एकमेकांसोबत रिॲक्ट होतील आणि तेव्हाच तुम्हाला काय भेटेल, प्रोडक्ट भेटेल. पण जर यांनाच काय सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी यांच्याकडे नसेल, त्याला आपण म्हणतो थ्रेशोल्ड एनर्जी, तेव्हा हे रिॲक्शन होणार नाही. जर यांच्याकडे एनर्जी नसेल तर इंटरमिजिएट फॉर्म होणार नाही आणि वी कांट गेट द प्रोडक्ट. ठीक आहे, म्हणजे यांच्याकडे काय असायला पाहिजे, सफिशियंट अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी असायला पाहिजे. कशासाठी, इंटरमिजिएट फॉर्म करायला. आणि एकदा का इंटरमिजिएट फॉर्म झाला देन वी गेट द प्रोडक्ट. ठीक आहे, म्हणून त्यांनी आपल्याला असं म्हटलेलं आहे की व्हेन मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन अँड मॉलिक्यूल ऑफ आयोडीन कोलाइड टू फॉर्म अनस्टेबल इंटरमिजिएट. मग तुम्हाला इथे समजलंच आता की मॉलिक्यूल ऑफ आयोडीन आणि मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन केव्हा कोलाइड होईल, जेव्हा त्यांच्याकडे काय असेल, सफिशियंट अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी असेल तेव्हाच ते कोलाइड होतील, अन्यथा कोलाइड होणार नाही. आणि एकदा का ते कोलाइड झाले तर वी गेट द अनस्टेबल इंटरमिजिएट, आणि आपल्याला काय भेटतो, एक अनस्टेबल इंटरमिजिएट भेटतो हा नावाचा. ठीक आहे, एच आय आणि एच आय. इथं आपला प्रोडक्ट अजून फॉर्म झालेला नाही आहे. ठीक आहे, तर आपल्याला तसं भेटतो आणि नंतर याचं काय होतं, रूपांतर आणि प्रोडक्टमध्ये होतं. ठीक आहे, आता हे जे की इंटरमिजिएट आहे किंवा त्याला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणतो, याचा जो काही लाईफ टाईम हा जास्त वेळ नसतो, तो हे लवकर काय होते, डिसइंटिग्रेट होते. ठीक आहे, बघा, इट एक्झिस्ट फॉर अ व्हेरी शॉर्ट टाईम अँड देन ब्रेक्स अप टू फॉर्म टू मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन आयोडेट. हे जे काही इंटरमिजिएट इथं आलेलं आहे जास्त वेळ राहत नाही आणि ते काय होते, लवकर ब्रेक होते, कशामध्ये, प्रोडक्टमध्ये. वी गेट एच आय आणि अगेन एच आय, म्हणजे टॉईस एच आय मॉलिक्यूल. ठीक आहे, तर हे एक सिम्पल रिॲक्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं त्यांनी, रिॲक्टंटपासून वी गेट इंटरमिजिएट अँड फायनली गेट द प्रोडक्ट. इंटरमिजिएट गिव्ह अस प्रोडक्ट. ठीक आहे, तर Arrhenius तुम्हाला तेच सांगितलेलं आहे की हे रिॲक्शन केव्हा होईल, जेव्हा हायड्रोजनचे आणि आयोडीनचे मॉलिक्यूल काय होतील, हे कोलाइड होतील आणि एक अनस्टेबल इंटरमिजिएट तयार होईल. आणि एकदा का इंटरमिजिएट तयार झाला
तो काय होईल आपल्याला काय देईल प्रोडक्ट देईल. ठीक आहे, तर हे आपल्याला अरेंजने सांगितलं. आता बघा या रिॲक्शनवरून आपल्याकडे एक ग्राफ आहे, तो ग्राफ पण आपण शिकणार आहोत. आता पुढे बघा, द एनर्जी रिक्वायर टू फॉर्म दिस इंटरमिजिएट कॉल्ड ॲज ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. मग आता बघा हा इथं आपल्याकडे काय इंटरमिजिएट आहे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स म्हणू. ठीक आहे, तर हे फॉर्म व्हायसाठी ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म व्हायसाठी काहीतरी काय लागते एनर्जी लागते. मग एनर्जी रिक्वायर टू फॉर्म दिस इंटरमिजिएट, हे इंटरमिजिएट किंवा ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म होण्यासाठी किंवा हे इंटरमिजिएट फॉर्म होण्यासाठी जी काही एनर्जी लागेल, इंटरमिजिएट फॉर्म होण्यासाठी जी काही एनर्जी लागेल त्याला आपण काय म्हणतो, इट्स कॉल्ड ॲज ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स and इज नोन ॲज ॲक्टिवेशन एनर्जी EA. त्याला आपणच काय म्हणतो ॲक्टिवेशन एनर्जी EA. त्या तुमच्या बुकमध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे, पण तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज मीन बाय ॲक्टिवेशन एनर्जी डिफाईन इट, तर काय असते ॲक्टिवेशन एनर्जी इज द मिनिमम कायनेटिक एनर्जी ऑफ कोलायडिंग मॉलिक्यूल विच गिव्ह अस द प्रोडक्ट. त्याला आपण काय म्हणतो ॲक्टिवेशन एनर्जी. ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजेच काय, इट इज अ कायनेटिक एनर्जी. ते कोणाकडे असते, ते रिॲक्टंट मॉलिक्यूलकडे असते आणि त्यांच्यामुळे वी गेट द प्रोडक्ट. ठीक आहे, तुम्हाला ते तसं डिफाईन करावं लागेल. इट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी possessed by reacting molecule to gives प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज ॲक्टिवेशन एनर्जी. त्याला आपण कशानं म्हटलं EA म्हटलं. ठीक आहे, तर फिगर 4.7 इज ऑप्टेन बाय प्लॉटिंग पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रिॲक्शन कोऑर्डिनेट. आता आपण काय केलं, हे जी रिॲक्शन आपण वर शिकलो त्याच्यावरच आपण काय केलं, हा ग्राफ काढला. त्याच्यामध्ये आपण विचार केला कायनेटिक एनर्जीचा, पण इथं आपल्याकडे काय पोटेन्शियल एनर्जी. लक्षात ठेवायची गोष्ट की कायनेटिक एनर्जी काय होते कन्वर्ट इन टू द पोटेन्शियल एनर्जी. आता इथं एक्सवर काय पोटेन्शियल एनर्जी, सॉरी वायवर काय पोटेन्शियल एनर्जी, एक्सवर काय रिॲक्शन कोऑर्डिनेट म्हणजेच काय असतो टाईम राहतो. जेव्हा आपण ग्राफ प्लॉट केला आपली रिॲक्शन तेच आहे. तर आपण काय करू, पहिले ग्राफ समजून घेऊ. तर बघा आता ग्राफकडे या, आपण एक्स ॲक्सिसवर घेतला रिॲक्शन कोऑर्डिनेट म्हणजेच काय आपला टाईम आहे, आणि वायवर काय घेतला पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, हे आली आपल्याकडे फ्रॉम द कायनेटिक एनर्जी. तर जेव्हा रिॲक्शन स्टार्ट केली आपण, त्याला आपण ए पॉईंट म्हटलं, रिॲक्शन स्टार्ट केली, या दोघांमध्ये काय आलं कोलिजन झालं. ठीक आहे, तर ड्यू टू कोलिजन यांची काय वाढली एनर्जी वाढली, या मॉलिक्यूलची काय वाढली एनर्जी वाढली, अँड दे गोज टू द हायर एनर्जी स्टेट. त्याला आपण काय म्हटलं ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स किंवा ट्रान्झिशन स्टेट असं म्हटलं. ठीक आहे, आता बघा तुम्हाला याच्यामध्ये एनर्जी जास्त कोणाची दिसत आहे, ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स म्हणजेच कोणाची इंटरमिजिएटची. मग लक्षात ठेवायचं नेहमी की इंटरमिजिएट म्हणजेच ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स म्हणजेच ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी काय राहते खूप जास्त राहते रिॲक्टंटपेक्षा आणि प्रोडक्टपेक्षा. ठीक आहे, आता बघा एकदा का इथं इंटरमिजिएट ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स तयार झाला, त्याचं काय होते डिसइंटिग्रेशन, म्हणजे तो तिथं जास्त वेळ थांबत नाही आणि त्याला काय स्टेबल व्हायचं असते, म्हणून तो काय होतो असा त्याची एनर्जी तो लॉस करतो आणि तो परत कुठं येतो ग्राउंड स्टेटला येतो. मग आता ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स काय होतं इथं ग्राउंड स्टेटला आला, आणि जेव्हा तो खाली येईल तेव्हा काय आपला वी गेट द प्रोडक्ट. मग आता बघा इथं एवढं जे की अंतर आहे इथून रिॲक्टंट ए पासून तर हे एवढं अंतर यशपर्यंत, त्याला आपण म्हणायचं EA म्हणजे काय ॲक्टिवेशन एनर्जी. बघा तुम्हाला दिलेलं आहे इथून ते इथपर्यंत अंतर म्हणजेच काय ॲक्टिवेशन एनर्जी, त्याला लिहितो मी इथं इट इज EA. हे काय EA. मग आता हे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दोघांमधला जो काही डिफरन्स आहे एनर्जीचा त्याला आपण म्हणतो एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन. याला काय म्हणतो आपण एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन. हे ॲक्टिवेशन एनर्जी आणि हे एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन. हे आपले रिॲक्टर आणि हे आपले दिस इज अवर प्रोडक्ट. मग आता बघा जर ग्राफ हा असा असेल म्हणजे रिॲक्टंट थोडा वर असेल आणि प्रोडक्ट थोडा खाली असेल, तर यावेळेस जो की ग्राफ असेल तो असेल आपला एक्झोथर्मिक. म्हणजे या केसमध्ये काय होते एनर्जी ही बाहेर टाकलं जाते. ठीक आहे, म्हणजे प्रोडक्ट मायनस जर आपण रिॲक्टंट केलं तर वी गेट निगेटिव्ह साईन. समजा आपला प्रोडक्ट किती आहे 5 आहे, सॉरी रिॲक्टंट किती आहे 5 आहे, प्रोडक्ट किती आहे इथं खाली आला, त्याला म्हणू आपण इथं 5 इथं आहे 3. मग काय केलं आपण प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट केला तर 3 - 5 करावं लागतं, म्हणजे की उत्तर आपलं इथे कशामध्ये निगेटिव्हमध्ये येईल. म्हणजे इथं काय आलं निगेटिव्ह साईन आलं कशाचं प्रोडक्ट मायनस रिॲक्टंटचं. म्हणजे हा ग्राफ कसा आहे दिस इज एक्झोथर्मिक ग्राफ. ठीक आहे, म्हणजे इथं काय आली एनर्जी रिलीज झाली. आता बघा याने तुम्हाला काय म्हटलेलं आहे
की फिगर 4.7 इज ऑब्टेन बाय प्लॉटिंग पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रिएक्शन कोऑर्डिनेट. रिएक्शन कोऑर्डिनेट रिप्रेझेंट द प्रोफाईल ऑफ एनर्जी चेंज वेन रिॲक्टन चेंज इंटू प्रोडक्ट. तर हे काय तुम्हाला सांगितलं की एनर्जी चेंज कशी कशी होत आहे जेव्हा रिॲक्टनचं काय कन्व्हर्शन कशामध्ये होतं प्रोडक्टमध्ये होत आहे. ते आपण शिकलो की पहिले रिॲक्टंट येतो, नंतर ट्रान्झिशन स्टेट येते म्हणजेच ॲक्टिव्हेशन कॉम्प्लेक्स म्हणजेच काय आपला इंटरमिडिएट येतो, नंतर वी गेट द प्रोडक्ट. ठीक आहे. तर असे याच्यामध्ये चेंज होतात पोटेन्शियल एनर्जीमध्ये. पोटेन्शियल एनर्जी कुठून आली आहे? इट इज द फ्रॉम द कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. सम एनर्जी इज रिलीज व्हेन द कॉम्प्लेक्स डिकम्पोजेस टू फॉर्म प्रोडक्ट. जेव्हा मग काय होते प्रोडक्ट फॉर्म होतो तेव्हा काही एनर्जी काय होते रिलीज होते टू फॉर्म प्रोडक्ट. सो द फायनल एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन डिपेंड अपॉन द नेचर ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. मग जी की एन्थॅल्पी इथं डेल एच आहे तर कशावर डिपेंड राहते? ते नेचर ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. ते रिॲक्टंटवर आणि प्रोडक्टवर या डेल एच व्हॅल्यू काय राहते अवलंबून राहते. ठीक आहे. तर दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ फर्स्ट ड्रॉप. फिगर 4.7 डायग्राम शोविंग प्लॉट ऑफ पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रिॲक्शन कोऑर्डिनेट म्हणजेच काय असते आपला टाईम राहतो. ठीक आहे. ते लक्षात घ्यायचं. आता इथं काय हे पीक म्हणजेच काय हॅव्हिंग हायर पोटेन्शियल एनर्जीला आपण काय म्हटलं ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. इथं रिॲक्शन स्टार्ट झाली, वी गेट इंटरमिजिएट देन अगेन वी गेट द प्रोडक्ट. इथे काय प्रोडक्टचं जे की एनर्जी आहे ती कमी आहे कोणापेक्षा रिॲक्टंटपेक्षा. ठीक आहे. मग जेव्हा असते तेव्हा काही एनर्जी काय होते बाहेर टाकल्या जाते. ठीक आहे. तेव्हा ग्राफ कसा असतो? ग्राफ इज द एक्झोथर्मिक. म्हणून याने काय म्हटलं? सो द फायनल एन्थॅल्पी डेल एचची व्हॅल्यू जी आहे कशावर डिपेंड राहते? नेचर ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. रिॲक्टंटचं आणि प्रोडक्टचं नेचर कसं आहे त्याच्यावर डेल एच डिपेंड राहतो. म्हणजे डेल एच पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल डिपेंड ऑन रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. ठीक आहे. तर हे आपल्याकडे काय होतं दिस इज द ग्राफ. हा आपण एक ग्राफ शिकलो. अजून एक पुन्हा ग्राफ आहे तो आता आपण उद्या वगैरे शिकू. ठीक आहे. तर हे समजून घ्यायचं एकदा पुन्हा वाचायचं. याच्यामध्ये काय शिकलो आपण हाऊ टेम्परेचर अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन अकॉर्डिंग टू द अरेनियस इक्वेशन. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो एक ग्राफ शिकलो. ठीक आहे. उद्या आपण सेकंड ग्राफ शिकू डिस्ट्रीब्युशन कर्व शोविंग एनर्जीज अमॉंग गॅसियस मॉलिक्यूल. हा आपल्याला ग्राफ शिकणं आहे. पुन्हा एकदा तुम्ही वाचून घ्यायचा व्यवस्थित आहे. ठीक आहे. थांबवतो आपण.